नमस्कार, मी पूजा आपले अगदी मनापासून स्वागत करते एका नवीन व्हिडिओ ब्लॉगमध्ये. स्वामींचे नाव घेऊन ब्लॉगला करते आहे सुरुवात. तर ताईंनो, बघा, जसं की मी तुम्हाला दरवेळेस काही ना काही मोटिवेशन घेऊन येत असते तुमच्यासाठी. हाय, हॅलो, नमस्कार, मी पूजा आपले अगदी मनापासून स्वागत करते एका नवीन व्हिडिओ ब्लॉगमध्ये. स्वामींचे नाव घेऊन ब्लॉगला करते आहे सुरुवात. तर ताईंनो, कशा आहात तुम्ही? आय होप सगळ्याजणी मजेत असणार आहे. आणि उलन रंगोलीचा ज्या ताईंनी व्यवसाय सुरू केलेला आहे त्यांचा व्यवसाय हा मस्त असा ग्रो करतच असणार आहे, हो की नाही? अशी आशा करते मी. कारण की माझ्याकडे येणारे कमेंट्स, माझ्याकडे येणारी DM किंवा माझ्या येणाऱ्या इन्क्वायरीज, माझ्याकडे येणारे जे प्रश्न, त्यावरून तर मला समजतच आहे की उलन रंगोली मॅटचा व्यवसाय प्रचंड असा धुमाकूळ करत आहे आणि त्यामधून तुम्ही छोटंसं का होईना इन्कम हे जनरेट करतच आहात. तर बऱ्याचशा ताई आता आपल्या व्हिडिओवरती येतात आणि उलन रंगोली मॅट विषयीची सगळी माहिती घेत असतात. तर आणि ती माहिती घेऊन आणि आपल्याकडनं प्रोडक्ट परचेस करून त्यांचं छोटंसं का होईना व्यवसायाची सुरुवात त्यांनी केलेली आहे. ओके, तर आता आपल्याला फक्त उलन रंगोली मॅट वरतीच थांबायचं नाहीये. तर आता आपण नवीन काहीतरी तुमच्यासाठी मी घेऊन आलेली आहे, जे की आता सध्या खूप ट्रेंडला चालू आहे. मला व्हिडिओ घेऊन यायला याच्यासाठीच उशीर होत असतो ताईंनो, की मी आहे ना सर्च करत असते की कुठला व्यवसाय कशा पद्धतीने ग्रो करता येतोय, किंवा हा व्यवसाय कशा पद्धतीने आपण लोकांपर्यंत आणू शकतोय, किंवा मग त्या व्यवसायामधून किती इन्कम जनरेट होऊ शकतंय, किती इन्व्हेस्टमेंट करावी लागणार आहे. कारण की सर्वसामान्य ज्या आपल्या ताई आहेत, ज्या सर्वसामान्य परिस्थितीमध्ये आहेत, त्या जास्त इन्व्हेस्टमेंट करू शकत नाहीये व्यवसाय स्टार्ट करण्यासाठी. पण त्यांना व्यवसाय सुरू करायचा आहे, हो की नाही? मग त्याच्यासाठी मला थोडंसं सर्च करावं लागतं, त्यांना अफोर्डेबल होईल असं किट तयार करावं लागतं, किंवा त्यांना अफोर्डेबल होईल, त्यांना सहजरित्या तयार करता येईल आणि सहजरित्या त्या प्रोडक्टला मार्केटमध्ये मागणी मिळेल, ह्या हिशोबानेच मी व्यवसायाच्या सर्चिंगमध्ये असते. तर आपल्या चॅनलवरती तुम्हाला वेगवेगळ्या पद्धतीचेच व्यवसाय हे बघायला मिळत असतात. सध्या उलन रंगोलीचा व्यवसाय झाले 8-10 महिने झाले आपण तोच आणलेला आहे. आता नवीन एक आणखीन व्यवसाय आपण लॉन्च केला असं म्हणता येणार आहे. लॉन्च तर मी नाही केलेला, तो ॲक्च्युली भरपूर ताई लोक तो व्यवसाय सुरू म्हणजे तो व्यवसाय त्यांनी केलेला आहे. तुम्हाला समोर मटेरियल दिसतच असणार आहे आणि थोडी तरी आयडिया तुम्हाला आलीच असणार आहे की ताई आपल्याला कोणत्या व्यवसायाविषयी सांगत आहे. ओके, तर चला त्या व्यवसायाबद्दल आपण थोडीशी माहिती घेऊया आणि त्या व्यवसाय सुरू करण्यासाठी तुम्हाला काय काय साहित्य लागणार आहे, ते तुमच्यापर्यंत कसं पोहोचणार आहे, त्या साहित्यामध्ये मी तुम्हाला काय प्रोव्हाइड करणार आहे, हे सगळी काही माहिती तुम्हाला ह्या व्हिडिओमध्ये मिळणार आहे. त्यामुळे व्हिडिओ हा शेवटपर्यंत नक्की बघायचा आहे. तर बघा ताईंनो, सध्या ट्रेंडिंगमध्ये चालणारा व्यवसाय, म्हणजे ट्रेंडिंगमध्ये म्हणण्यापेक्षा 12 महिने तो व्यवसाय चालणार आहे. जर तुमच्यामध्ये कला असेल किंवा तुम्हाला काहीतरी इनोव्हेटिव्ह करण्याची इच्छा असेल तर तुम्ही हा व्यवसाय नक्की सुरू करू शकता. आणि फक्त व्यवसायासाठीच तुम्ही हे मटेरियल परचेस करा असं नाही, तर तुम्हाला घरामध्ये काही डेकोरेटिव्ह वस्तू बनवायला आवडतात किंवा तुमच्यामध्ये ती कला आहे, त्यासाठी सुद्धा तुम्ही हे मटेरियल परचेस करू शकता. तर चला, जास्त वेळ घालवत नाही आणि तुम्हाला सांगते की ते व्यवसाय काय आहे किंवा ते मटेरियल काय आहे. तर बघा ताईंनो, हे असं मटेरियल तुम्ही बघितलं असणारच आहे मार्केटला. हे जवळून तुम्हाला थोडंसं दाखवते. तर या मटेरियलला काय म्हणतात? याला म्हणतात पाईप क्लीनर. आता पाईप क्लीनर म्हणजे काय? तर बघा, एक तार असते, त्याला असं छान असं मखमलचं किंवा वेल्वेटचं त्याला वरतून कोटिंग केलेलं असतं. आता यापासून आपण काय काय बनवू शकतो, तर मी वरती जमलंच तर स्क्रीन लावतेच आहे, तुम्ही डायरेक्ट बघा. नाही जमलं तर मी तोंडी पण तुम्हाला सांगते आहे. तर बघा, यापासून आपण छान छानसे छोटे छोटेसे फ्लॉवर पॉट बनवू शकतोय. त्यानंतर आपल्या ज्या क्लेचर असतात त्याला आपण डेकोरेटिव्ह फ्लॉवर बनवून आपण ते क्लेचर जास्त भावाने विकू शकतोय. त्यानंतर आपलं जे किचन असतं, किचनसाठी आपली जी की असते त्यासाठी किचन आपण यापासून मस्त असे सनफ्लॉवर, वेगवेगळ्या कलरचे फ्लॉवर बनवून आपण ते किचन सुद्धा आपण बनवू शकतो. त्यानंतर सध्या खूप महागातल्या महागात ज्या वस्तू विकल्या जातात त्या म्हणजे हँडपर्स सुद्धा आपण यापासून बनवू शकतोय. म्हणजे वस्तू एक पण त्याचे प्रकार अनेक बनवू शकतोय आपण, मार्केटमध्ये हे सुद्धा सेल करू शकतोय. तर मी याच्यावरती भरपूर सर्च केलं, इंस्टाग्रामवरती पण भरपूर सर्च केलं आणि मग मला कळालं की नाही, हा सुद्धा व्यवसाय खूप छान चालणार आहे. कमी इन्व्हेस्टमेंटमध्ये आहे, जास्त तामझाम नाही आहे याच्यामध्ये. फक्त एवढं आहे की कष्ट प्रत्येक व्यवसायामध्ये असतात, हे तुम्हाला तर माहितीच आहे. कष्ट घेतल्याशिवाय आपल्याला त्यामधून इन्कम जनरेट होत नसतं. तर कष्ट करण्याची तयारी असेल आणि काहीतरी छान तुमच्यामध्ये कला असेल तर तुम्ही नक्कीच हा व्यवसाय सुरू करू शकता. ओके, तर याला म्हणतात पाईप क्लीनर. पाईप क्लीनर पासून आपण भरपूर साऱ्या गोष्टी अशा ह्या बनवू शकतो. ओके, तर चला, ज्यांना हा व्यवसाय सुरू करायचा आहे त्यांना मटेरियल जर त्यांच्या नियर बाय मिळत नसेल तर तुमची ताई आलेली आहे तुमच्यासाठी पाईप क्लीनरचं मटेरियल घेऊन आणि नवीन काहीतरी व्यवसाय घेऊन. ओके,
तर तुम्हाला हे जर मटेरियल हवं असेल तर दिलेल्या नंबरवरती तुम्ही नक्की व्हॉट्सअप करा. आता आपण हे किट जसं मी उलन रंगोली मॅटचं किट प्रोव्हाइड करते, सगळ्या ताईंना माहितीच आहे. आणि ते किट मी अशा पद्धतीने डिझाईन केलं होतं की भरपूर लेडीजनी त्या किट खरेदी करून त्यांचा छोटासा व्यवसाय सुरू केलेला आहे. अगदी कमी किमतीमध्ये मी ते किट तयार केलेलं होतं. किट पण असं तयार केलेलं आहे आपण की सगळ्या वस्तू त्यामध्ये अवेलेबल आहेत. तसंच हे सुद्धा किट आपण त्याच पद्धतीने तयार करणार आहोत किंवा तयार केलेलं आहे मी. त्या किटमध्ये तुम्हाला बघा 8 हे जे पॅकेट आहेत ना, यामध्ये 100 स्टिक असतात. तर हे 8 पॅकेट तुम्हाला त्या किटमध्ये मिळणार आहे. फक्त एवढंच आहे की किटमध्ये तुम्हाला चॉईसनुसार कलर मिळणार नाहीये. जर तुम्हाला चॉईसनुसार कलर घ्यायचे असेल तर किट ह्या पॅकेटची प्राइस ही वाढते. ओके, तर किटमध्ये तुम्हाला 8 मस्त असे छान छानसे कलर भेटणार आहे. भरपूर सारं असं मटेरियल आपण आणलेलं आहे. बघू शकता तुम्ही, खूप सारे असे कलर्स आणलेले आहेत आपण. भरपूर सारं मटेरियल आणलेलं आहे. हे बघा. ओके, सगळे कलर्स आणलेले आहेत आपण, सगळे कलर्स. हे बघा, डार्क फेंट वगैरे सुद्धा हा जो कलर आहे ना, हा फ्लॉवर पॉट साठी बनवला जातो. जे कप असतात ना आपले पेपर कप, तर त्या कपला हे लावून आणि छान त्याचा फ्लॉवर पॉट बनवला जातो. खूप छान छान बनलं जाते यापासून वस्तू. सो तुम्हाला हवं असेल तर दिलेल्या नंबरवरती व्हॉट्सअप करा. आता किटमध्ये काय मिळणार आहे तुम्हाला, हे जे आहे हे 8 पॅकेट मिळणार आहे. या पॅकेटमध्ये तुम्हाला 100 स्टिक मिळतात. त्यानंतर तुम्हाला मिळणार आहे हा ग्रीन टेप. ओके, बघू शकता तुम्ही, हा ग्रीन टेप एक मिळणार आहे. त्यानंतर ह्या अशा पद्धतीच्या तार असतात, त्याला आपण फुलांसाठी या तार ग्रीन तार म्हणून यूज करतो आपण. जेव्हा आपण फुल पकडतो तेव्हा या ग्रीन तार मिळणार आहे. त्यानंतर मिळणार आहे हे कटर आपल्याला हे कटिंग पेपर जो पाईप क्लिनर आहे तो कट करण्यासाठी या कटरचा यूज केला जातो. ओके, तर अशा पद्धतीने हे जे किट आहे ते आपण डिझाईन केलेलं आहे. आता किट व्यतिरिक्त जर तुम्हाला आणखीन काही सुट्टं मटेरियल हवं असेल, म्हणजे फक्त तारच हवे असतील किंवा फक्त ग्रीन टेपच हवा आहे किंवा कटरच हवे किंवा फक्त हे पाईप क्लिनरच हवे, तर ते सुद्धा तुम्हाला मिळून जाणार आहे. ओके, तर चला, नवीन काहीतरी अजूनकीन बिझनेस घेऊन आलेली आहे तुमच्यासाठी. आता याची सेलिंग तर मी सुरू केलेली आहे. भरपूर ताईंनी आपल्याकडनं हे मटेरियल घेतलेलं आहे. जे शॉर्ट्स आहे त्यामध्ये मी टाकलं होतं, पण म्हटलं लॉंग व्हिडिओ पण घेऊन येऊया. लॉंग व्हिडिओ घेऊन आला ना की म्हणजे समजतं ताईंना की काय म्हणतात, कशा पद्धतीने याचा आपण उपयोग करू शकतो काय. आणि जर तुमच्या प्रोडक्टची मार्केटिंग तुम्हाला समजत नसेल, त्यावरती आपण ऑलरेडी व्हिडिओ बनवलेला आहे. हवं असेल तर त्यावरती मी पुन्हा व्हिडिओ म्हणजे घेऊन येईल. त्यामुळे मला कमेंट्स करा. आणि तुम्हाला याच्यानंतर आणखीन कोणते व्हिडिओ बघायला आवडेल बिझनेसच्या रिलेटेड, ते सुद्धा मला कमेंट्स करून सांगा. ओके, पाईप क्लिनर सोबत आपण उलन रंगोली मॅटचं मटेरियल सुद्धा विकत असतो. उलन रंगोली मॅटसाठी लागणार सर्व मटेरियल आपल्याकडे अवेलेबल आहे. तर चला, दिलेल्या नंबरवरती व्हॉट्सअप करायला विसरू नका आणि लवकरात लवकर बिझनेस स्टार्ट करा. ताईंनो, घरी बसून फक्त मोबाईल बघू नका. मी वारंवार माझ्या व्हिडिओमधून तुम्हाला हेच सांगत असते की घरी बसून फक्त मोबाईलवरती व्हिडिओ स्क्रोल करत बसू नका. तुमचा रिकामा वेळ हा छानशा कामासाठी काय म्हणतात तो इन्व्हेस्टमेंट करा. ओके, छोटीशी इन्व्हेस्टमेंट करून आपला छोटासा बिझनेस ग्रो करायला सुरुवात करा. बिझनेस स्टार्ट करा आणि तो ग्रो करायला सुरुवात करा. भेटू आपण नेक्स्ट ब्लॉगमध्ये. आय होप आजचा ब्लॉग तुम्हाला आवडला असेल, इन्फॉर्मेशन छान वाटली असेल तर नक्कीच लाईक कराल, शेअर कराल, सबस्क्राईब कराल आणि हाईप द्यायला विसरू नका. भेटू आपण नेक्स्ट ब्लॉगमध्ये. तोपर्यंत सर्वांना श्री स्वामी समर्थ.